एमपीएससी नेहमी येणं केण्या प्रकारे प्रकाश झोतात येत असते. कधी चुकीचे प्रश्न असतात, कधी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या आहेत ते प्रलंबित होतात, कधी मुलाखती पण यावेळेस बऱ्याच दिवसानंतर एमपीएससी परीक्षा झाली, पूर्वपरीक्षा. पण त्या प्रश्नपत्रिकेला प्रश्न पुन्हा एक गमतीदार प्रश्न आला आणि पुन्हा एकदा एमपीएससी ट्रोल व्हायला लागले. त्यामुळे हे सगळे एमपीएससीचे परीक्षार्थी आहेत. नेमकं काय म्हणणं आहे, मला त्याचा प्रश्न दाखव ना महेश, नेमकं काय प्रश्न आहे? हा 80 नंबरचा प्रश्न आहे, डिसिजन मेकिंगचा आहे. आणि ह्या प्रश्नामुळे आता राज्यात किंवा सोशल मीडिया उलटसुलट चर्चा होत आहे. परंतु मला असं वाटतं की चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. हा डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे, काय आउट ऑफ सिलेबस नाही किंवा आउट सिलेबसच्या बाहेरचा आला नाही, असं एवढा इश्यू करण्याचा काही प्रश्न नाही. पण तो प्रश्न वेगळ्या अँगलने घेतला गेला आहे. शेवटी आपण एमपीसी आयोगाला दोष देत असतो, परंतु हा जे प्रश्न आहे एमपीसी आयोग सुद्धा काढत नाही. त्यांचे प्रश्न काय? हा प्रश्न असा आहे की तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. म्हणजे एखाद्या माझ्या मित्राला दारू प्यायला आवडेल, ते मला पर्याय आहेत ना, 4 पर्याय आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय असा आहे की मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे. दुसरा पर्याय आहे की दारू पिण्यास नकार देईल. तिसरा पर्याय आहे की फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेल, मी मित्र करतो म्हणून मी करेल. आणि चौथा प्रश्न असा आहे हे ऑप्शन की नकार देईल आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला म्हणजे मला एक होता त्रास आहे म्हणून दारू पित नाही. असे 4 पर्याय आहेत. ह्या 4 पर्यायापैकी एखादा जरी प्रश्न आपण पर्याय हे केला तर त्याला मार्क मिळून जातो. अशी परफेक्ट जर आपण सिलेक्टिव्ह करावं लागेल कोणाला? नाही 4 पर्याय आहेत ना, 4 पर्यायापैकी एकच आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. तर 4 पैकी कुठला जरी एक पर्याय आपण सिलेक्ट केला तरी आपल्याला मार्क मिळतो. काहीच नाही मिळालं तरी आपला मार्क त्यातून काही मायनस होत नाही. जसे की बाकीचे प्रश्न चुकल्याने आपला जे बरोबर आहे प्रश्न त्याचं मार्क मायनस होतात, तसं ह्याच्यातून काही होत नाही. पण तो वेगळ्या अँगलने घेतला गेला. राज्य उत्पादन सारखं म्हणजे क्लास 1चे पद सुद्धा यातून भरले जातात. त्या अनुषंगाने किंवा प्रत्येकाची बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी हा प्रश्न विचारलेला असतो. त्यामुळे ह्याला सोशल मीडियावर वेगळ्या अँगलने घेतला गेला. ह्यात आयोगाचा काही दोष नाही. जो काही पेपर काढलेला आहे तो त्या आयोगाच्या एक्सपर्ट टीमने काढलेला पेपर असतो. त्यामुळे आपण आयोगाला विनंती करूया की इथून पुढे जे काही पेपर काढतील त्यामध्ये असं काही असं वादग्रस्त नको आहे किंवा राज्यात एमपीसीची प्रतिमा मिलीन होईल, विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, हे अर्थाने घेतलं गेलंय. तर असं काही इश्यू नाहीये. म्हणजे खरं तसं पाहिलं तर प्रश्न चुकीचा आहे का? अजिबात नाही. पण प्रश्न थेट दारू पिण्यासंबंधीचा आहे. म्हणजे ज्याला आपण सोशल स्टेटस म्हणतो ना, म्हणजे सगळी एमपीसीची मुलं म्हणजे पुन्हा त्याच्यावर चर्चा होणार, म्हणजे मीम्स पास होणार, या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे काय होतं नेमकं? 2 दिवस झालं सोशल मीडियावर पहा, ट्विटरवर पहा, एमपीएससी आणि दारू हा चर्चेचा विषय बनलाय. खूप मोठ्या प्रमाणात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची ट्रोलिंग होती. आज मला काल 2 दिवसामध्ये पाहिलं तर 3-4 लोकांनी विचारलं इथलं पुण्यातल्या की काय ते एमपीएससीवाले, काय तुमचा काय दारूचा विषय? तरी आमचं म्हणणं आहे की एमपीएससीवाले हे पेपर काढताना काय दारू पिऊन गांजा पिऊन पेपर काढतात का? तुम्हाला काही गांभीर्य आहे का नाही? आज लाखो विद्यार्थ्यांचा हा शेवटचा अटेम्प्ट, सिलेबस चेंज होणार आहे. अर्धा मार्क हा 10 वर्ष अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. तुमच्या असल्या वायफळ प्रश्नांमुळे जर विद्यार्थ्यांचं अर्ध्या मार्काचं जरी नुकसान गेलं आणि नुकसान झाला आणि तो मेरिटमधून बाहेर गेला तर त्याचं कोण गांभीर्य, कोण जिम्मेदार असणार? प्रश्न चुकीचा नाही. प्रश्न जरी चुकीचा नसला तरी निर्णय क्षमता तपासली जाते ना. हा, पण त्याचे पर्याय बघा ना, पर्याय एवढे युनिक आहेत आणि त्या प्रश्नाला पूर्ण मार्क नाहीये. म्हणजे कसं एका पर्यायाला अर्धा मार्क, एकाला 1 मार्क, एकाला 1.5, एकाला 2.5 असे आहेत. मग चुकून जर एखादा असे पर्याय दिलेत की एखाद्या विद्यार्थ्याला 1 मार्क कमी झाला, 2 ऐवजी त्याला 1 मार्क मिळाला तर तो मेरिट लिस्टच्या बाहेर जाऊ शकतो. आणि तुम्हाला जर प्रसिद्ध होतात यायचे तर इतर अनेक विषय आहेत जे तुमचे प्रलंबित आहेत. परीक्षा वेळेवर होत नाहीत, 3-3 वर्ष झालं निकाल लागत नाही, 2 वर्ष निकाल नाहीत, परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. कामकाजात सुधारणा करा, त्याच्यातून चांगलं काम करून वेळेच्या आधी निकाल लावून तुम्ही प्रकाश झोतात या. आधीच एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी इथले पुण्यातले लोक नाराज आहेत, त्याच्यात तुम्ही त्यांच्या हातात आयतं कोली दिलं. 2 दिवस झालं पुणेकरसाठी आमची ट्रोलिंग करतात एमपीसीच्या विद्यार्थ्यांची. काय ट्रोलिंग काय एमपीसीवाले, मग काय तुमचा दारूचा विषय? बरोबर एमपीसीवाल्यांना त्यांच्यासारखाच प्रश्न विचारला असं थेट बोलतायत. म्हणजे चेष्टेचा विषय का? म्हणजे चेष्टेमध्ये बोलताय, तुमची बदनामी होते. सर, मला असं वाटतं की या विषयाला आपण पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलं पाहिजे की जर हा विषय राज्यभर गाजत असेल तर एमपीसीला हा मेसेज द्यायचा आहे की तरुणांनी व्यसनाला बळी पडू नये. मधल्या काळात पोर्शे कारचा जो अपघात झाला त्या काळात ते दोघं मित्रच होते आणि त्या मित्रांच्या रिलेटेडच हा क्वेश्चन आहे असं मला वाटतं. आणि तो क्वेश्चन राज्यात नव्हे तर देशभर तो प्रश्न बरोबर आहे तुमचं. हो, प्रश्न बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं? आमचं मत आहे की प्रश्न दुसऱ्या विषयांनाही धरून घेतला असतं. डिसिजन मेकिंगमध्ये हुंडाबळीसारखे प्रश्न आहेत, महिलांचे अत्याचार आहेत, ज्याला काय म्हणतात की ड्रग्सचं वाढतं प्रमाण आहे. तर असे वेगवेगळे प्रश्न आहेत. तुम्ही त्याच्यावरती घ्या, प्रश्न विचारा, डिसिजन मेकिंग विषयी विचारायचा असेल तर. आणि मुळात म्हणजे प्रश्नांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित चेक करून तुम्ही काढा. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वाटोळा का करताय असे प्रश्न काढून?
मी काय हे प्रश्नपत्रिका नेमकं कशी तयार होते? खरं तर ऍक्च्युली हे एमपीएससी कडून एक्सपर्ट नेमले जातात, त्या एक्सपर्ट कडून हे प्रश्न काढले जातात. मला सांगायचं आहे की हे डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता तपासली जाते. याच्यामध्ये तुमची सामाजिक मूल्य असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल. मला असं सांगायचं आहे की एमपीएससीला जर चर्चेत यायचं आहे तर तुम्ही आज इतके प्रश्न प्रलंबित आहेत, म्हणजे वेळेवरती परीक्षा लावा, वेळेत परीक्षा घेत नाही. तर मला एक आता माझ्या मित्रांनी सांगितलं की ड्रगचं सांगितलं म्हणून मी ते ड्रगचं एक उदाहरण सांगतो की ड्रग इन्स्पेक्टरची तुमच्या माध्यमातून मला सांगायचं की 2021ला जाहिरात आली. त्याच्यासाठी अनुभव चट्ट होती. त्यासाठी मी व माझ्या सहकाऱ्यांनी राज्यभर आंदोलन केलं. ती अट रद्द करून घेतली. आज 3 वर्ष झालं अजूनही ती जाहिरात आली नाही. 118 पदं रिक्त आहेत. 109 पदांसाठी ते जाहिरात काढू म्हणतात. आज सेवा प्रवेश नियम सुद्धा अंतिम करण्यासाठी जे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून हे जे सेवा प्रवेश नियम अंतिम होणे गरजेचे होते, सेवा प्रवेश नियम अंतिम करायला किती वेळ जातो? जास्तीत जास्त 6 महिने. नाही विषयांतर होतंय, थोडं विषयावर बोलू आपण. नाही, विषयांतर असा आहे की हा अल्कोहोलचाच विषय त्याच्याच रिलेटेडचा ड्रगचा आहे. म्हणून मला सांगायचं की एमपीएससीनं तुमची जी काही हे जे 3 वर्ष झालं, आज माझ्या राज्यातली लाखो विद्यार्थी, माझ्या भगिनी, आज सामाजिक संतुलन बिघडतंय, आर्थिक बोज वाढतोय, अनेक विद्यार्थ्यांची वय वाढलेले आहेत. तुम्ही ह्या परीक्षा घ्या, वेळेत जॉईनिंग द्या. आणि हा जो महाराष्ट्राचे एमपीएससी बोर्डाला प्रश्न असा पडेल हे माहित नसतो, कारण ते सगळं नाही एमपीएससीचं चुकीचं नाही काय. मी काय सांगतो, जो एक्सपर्ट आहे ना, तर ऍक्च्युअली हा प्रश्न 80 आहे. जर हे प्रश्न जर 100 असता ना, तर माझं म्हणणं आहे त्यांनी 90 प्रश्न टाकावा पाहिजे होता. कारण 90 टाकावा पाहिजे. कारण तुम्ही जर आज मला सांगायचं काय की आज महाराष्ट्रात इतके सामाजिक प्रश्न आहेत. आज आपण बघतो की धार्मिक ध्रुवीकरण होतंय, सामाजिक तेढ आहेत. तुम्ही पाहताय आज महिलांवरती अत्याचार होत आहेत. माझ्या मित्रांनी सांगितलं त्यामुळे आज ड्रगचं पुण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल पाठीमागच्या काळात काय झालं. तर तुम्ही ह्याला धरून प्रश्न विचारा ना. तुमच्याकडे किती मोठे अँगल आहेत. तर तुम्ही छोटीशी गोष्ट घेताय आणि तो काय म्हणतात त्याला चुकीच्या पद्धतीनं. चुकीचं नसलं पण कुठून सुरू झाला डायरेक्ट 90वर. मग आपल्याला माहिती आहे 30, 60, 90. मग आपल्याला माहिती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दारूला प्रतिष्ठा नाही. त्यामुळे असे प्रश्न शक्यतो एमपीएससीने विचारू नयेत, जेणेकरून त्याच्यावरनं ते एमपीएससी ट्रोल होईल, विद्यार्थी बदनाम होतील. या मुलांवर तर आम्ही बदनाम झालो या सगळ्या याच्यामुळं. तुमची खरंच बदनामी झाली. अहो खरंच. आता पुण्यातले पुणेकर तुम्हाला माहिती टोमणे मारण्यामध्ये कसे आहेत. त्यांनी एवढे टोमणे मारलेत ना, सोशल मीडियावर तर मारलेत. काय बघा हे एक ट्विटरला बरेच असे स्क्रीनशॉट आहेत. तर ह्याच्यामध्ये काय केलं, अधिकारी निवडणारे एमपीएससी परीक्षेत आज विचार दारू वाईट नसते, असते, ती पिऊन संपवली पाहिजे, हाच पर्याय विचारायचा राहिला पाहिजे. म्हणजे या प्रकारे आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही दारुडे आहात का या पद्धतीने हिणवलं जातंय आणि समाजामध्ये त्या विद्यार्थ्यांची बदनामी केली होत आहे. प्रतिमा मलिन होते. प्रतिमा मलिन होते. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी हा भारतीय व्यवस्थेचा, लोकांचा, नागरिकांचा आणि राजकीय नेत्यांमधला दुवा असतो. त्या दुवाला तुम्ही अशा पद्धतीने जर हिणावलं गेलं तर साहजिक आहे कुठेतरी त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. एकीकडे व्यवस्थेने त्यांना खचवलेलं आहे. आता व्यवस्था त्यांच्या हातात कोलीत देते की तुम्ही हे करून द्या. बघा एकीकडे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर होत नाही. त्यामुळे काही काही मुलं तुम्हाला माहिती आहेत 10-10 वर्ष इथं या पेठांमध्ये पडून असतात एमपीएससीचा अभ्यास करण्याचं नाव. मग त्यातले काही गावाकडे तुम्ही फुकट फौजदार म्हणून यांना हिणवलं जातं. बरोबर यांच्या बरोबर आहे. असंच म्हणजे गावाकडे जा, कुठे जा, एकदा तुम्ही स्पर्धा परीक्षा करायला लागलात की तुम्हाला कलेक्टर, फौजदार, डीवायएसपी अशी लेबल लावून दिली जातात. आणि म्हणजे महाग त्याच्यात सक्सेस रेट अवघा 0.1. हा सक्सेस रेट 0. प्लस बरं ठीक आहे, रिझल्ट लागला तर 2-2 वर्ष नियुक्ती मिळत नाही. आता मागील महिन्यातच आपण तो 2022च्या राज्य परीक्षेचा विषय मिळाला की नियुक्ती आता 2025 आलंय तरी. मग ह्याच्यात ती नाहक 2-3 वर्ष मानसिक त्रास का सहन त्या विद्यार्थ्यांनी करायचा, हा विषय प्रश्नाचा नाहीये. हा मानसिक त्रास जो विद्यार्थ्यांना दिला जातोय आणि त्यांचं ट्रोलिंग केलं जातंय त्याचा विषय आहे. सामाजिक प्रतिष्ठा महत्वाची. हे बघा, जे ट्रोल करतात त्यांना खरी परिस्थिती माहिती नसते. आणि मला असं वाटतं आपण प्रत्येक वेळेस आपल्यावरच ओढून घेताना आपण सर्व अभ्यास केला पाहिजे की एमपीएससी पुढच्या काय अडचणी असतील, समाजातील लोकांचे काय वेगळे विचार असतील, तर आपण त्याला सामोरे गेलं पाहिजे. आपण त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही तर ट्रोल होणारच, काही जर केलं तुम्ही ट्रोल होणार याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. जर आपल्याला असं वाटतं आपण ट्रोल होतो तर आपण एमपीएससी करूच नाही, बाकीचं काही उद्योग क्षेत्र करा ना. की असं तुम्ही बोल घेतलं तर काही समर्थन करतात त्या प्रश्नाचं, काही विरोध करतात, काही म्हणतात आमची बदनामी झाली, काय म्हणतात एमपीएससी बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात इथंही मतमतांतर आपल्याला बघायला मिळतात. पण दारू हा विषय शेवटी कसा आहे, त्याला सामाजिक प्रतिष्ठा नाही, म्हणून हा विषय आज चेष्टेचा बनला आहे. त्यामुळे आयोगानं कृपया याची नोंद घ्यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे, चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.